नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा केशा काकाच किचन मध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं अतिशय मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण ही जी उन्हाळ्याच्या खास पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपीची सिरीज करतोय त्यामधला हा दुसरा भाग आहे किंवा दुसरा व्हिडिओ आहे। आज आपण करणार आहोत पारंपरिक नाचणीची आंबील। उन्हाळ्याच्या काळामध्ये शरीरामध्ये उष्णता कमी करण्यासाठी किंवा शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी नाचणी वापरली जावी असं म्हणतात, कारण नाचणी थंड असते। त्याच्या बरोबरीनं नाचणीच्या पोषण मूल्यांचा जर विचार केला तर नाचणीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं। नाचणीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, त्यामुळं ज्यांना डायबिटीस आहे, जे लोक वजन कमी करू इच्छितात किंवा स्त्रियांसाठी प्रामुख्यानं कॅल्शियमची गरज असते, त्यामुळं नाचणी ही अतिशय महत्वाची समजली जाते। आणि या नाचणीपासून केलेलं हे जे थंडगार आंबील आहे हे शरीरासाठी पोषण मूल्य पुरवणारं एक चांगलं साधन समजलं जातं। चला तर मग करूया ही अतिशय पारंपरिक असणारी नाचणीच्या आंबीलची रेसिपी। ही नाचणीची पारंपरिक आंबील करण्यासाठी आपल्याला अतिशय कमी साहित्य लागतं। नाचणीची आंबील असल्यामुळे आपण नाचणीचं पीठ घेणार आहोत। साधारण 2 ते 3 चमचे नाचणीचं पीठ लागेल आपल्याला। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर लागेल, लसणाच्या एक 5-6 पाकळ्या लागतील, हिंग लागेल थोडासा, भाजलेले जिऱ्याची पूड लागेल आणि मीठ लागेल चवीनुसार। या सगळ्या साहित्याचा वापर करून आजची आपली ही अतिशय पारंपरिक असणारी नाचणीची आंबील आपण करणार। या व्हिडिओमध्ये वापरलेल्या सगळ्या साधनांची बाईंग लिंक जी आहे Amazonची ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। त्याच्यावर जाऊन तुम्हाला हवा असलेला कोणतंही साधन तुम्ही Amazon वरून मागवू शकता। नाचणीची आंबील करण्यासाठी सर्वप्रथम आपण 2 मोठे चमचे नाचणीचं पीठ जे आहे ते 2 मोठे चमचे नाचणीचं पीठ या बाउलमध्ये घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालून हे जे पीठ आहे सगळं हे या पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे। त्याच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाही, त्याची एक स्मूथ पेस्ट तयार करायची आपल्याला। ही क्रिया करण्याचं कारणच एवढं की उकळत्या पाण्यामध्ये डायरेक्ट पीठ घालून जर तुम्ही करायचा प्रयत्न केला तर अनेक वेळेला ते पीठ जे असतं त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। त्यामुळं या पद्धतीनं तुम्ही जर पीठ पाण्यात मिसळून ठेवलं तर त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि आंबील तुमची अगदी व्यवस्थित होते। अशा तऱ्हेने आपण हे सगळं पीठ पाण्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवू। आंबील करण्यासाठी आपल्याला ठेचलेली लसूण पाकळी सुद्धा लागणार आहे। त्यासाठी आपण या छोट्या खलबत्त्यामध्ये लसूण थोडीशी ठेचून घेणार आहोत। या पद्धतीनं ही लसूण आपण ठेचून बाजूला ठेवणार आहोत आणि याचा वापर आपल्या आंबील करण्यामध्ये करणार आहोत। आता आपण आंबील करायला सुरुवात करू। त्यासाठी सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये 3 कप पाणी घेणार आहोत। आणि हे पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत। त्यामध्ये थोडा हिंग घालून घ्यायचा आहे। त्यामध्येच भाजलेली जिरे पावडर सुद्धा आपण घालून घेणार आहोत। जिरे पावडर वापरताना नेहमी ताजी जिरे पावडरच वापरा, कारण ताज्या जिरे पावडरचा जो वास असतो तो करून ठेवलेल्या जिरे पावडरला येत नाही, त्यामुळं जिरे पावडर करताना नेहमी ताजी जिरे पावडरच वापरा। त्याच्यानंतर आपण ठेचून घेतलेले जे लसूण पाकळ्या होत्या ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून चांगलं उकळून घ्यायचं आहे।
ही आपण सर्वात सोपी पद्धत बघतोय. आंबील करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. आंबील करण्याच्या अनेक पद्धती आहेत, यातली ही सगळ्यात सोपी पारंपरिक पद्धत आज आपण बघतो. आता आपलं पाणी चांगलं उकळायला लागलेलं आहे. मीठ, जिरे पावडर आणि लसणाच्या कुड्या घातलेलं पाणी जे आपलं जे आहे पेचून ते चांगलं उकळायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे जे पाण्यामध्ये मिसळून घेतलेलं नाचणीचं पीठ आहे ते थोडं थोडं वाट टाकणार आहोत आणि हे मिसळून घ्यायचं आहे चांगलं. आणि हे ढवळत याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे. पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्या आणि आपण घातलेलं हे जे पीठ आहे नाचणीचं हे या पाण्यामध्ये चांगलं शिजलं पाहिजे. आता हे आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे आणि ही आपली नाचणीची आंबील जी आहे ही तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं पीठ शिजलेलं आहे. ही जसजसं थंड होत जाईल तसतसं ही आंबील आणि घट्ट होत जाते. त्यामुळं जर तुमची आंबील उकळल्यानंतर घट्ट होत असेल तर त्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करावं लागतं, पाणी घालावं लागतं. त्यामुळं ही आता आपण बंद करून घेऊ. याच्यामध्ये वरून थोडी कोथिंबीर घालू आणि ही आपली नाचणीची आंबील तयार झालेली आहे. अतिशय आरोग्यदायी असणारा हा पदार्थ तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नाचणीची आंबील तयार झालेली आहे, ती थंड झालेली आहे. आता आपण ही गार झालेली आंबील या मातीच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. यासारखं मातीचं मडकं तुमच्याकडे जर असेल तर त्यामध्ये ही आंबील काढून घ्या, कारण मातीच्या मडक्यामध्ये असलेली आंबील अतिशय चविष्ट लागते, थंड होते आणि त्याची चव सुद्धा सुरेख लागते. या पद्धतीनं ही आंबील काढून घ्या. वरती त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून ही आपली आंबील खाण्यासाठी तयार आहे. हा अतिशय पारंपरिक पदार्थ तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.